चांबारली. तर पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये आलाय गोलंदाज त्या ठिकाणी पाहू शकाल ओमकार पाटील. डाव्या हाताचा अतिशय चांगला शैलीदार गोलंदाज, फिटनेस चांगला या खेळाडूचा. लेट्स प्ले. शैलेश चव्हाण सर ग्रीन सिग्नल आलाय. सत्यवानजी काकडे स्क्वेअर लेग पंच, तिसरे पंच आमचे जीवन गावन, त्यांनाही आपण पाहताय ऐकताय खरं आपण या ठिकाणी हे स्पर्धा पाहताय. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, पण तो चेंडू प्रचंड वेगाने निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर बाउन्सर कमी, परंतु त्या ठिकाणी बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कट करण्याचा प्रयत्न होता सुमितचा, रन मात्र नाहीये. मागचाही सामना आपण पाहिला, बामणडोंगरी संघाने अगदी सिंगल डबलने जिंकला. इथे आतली कडा लागली, प्लेडॉनचे चान्सेस वाढले होते. बॉल मागे विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. योगेश त्या ठिकाणी आहेत यष्टांच्या मागे. सेकंड बॉल, पहिला बॉल निर्धाव, दुसरा बॉल निर्धाव. खरं चांबारली संघाची पहिली 3 षटकं संदेश आणि ओमकार वरती नेहमी डिपेंड राहिली. त्या 3 षटकामध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी केली आणि पॉवर प्लेमध्ये आता इथे ऑन ड्राईव्ह स्क्वेअर लेगमध्ये फील्डर आलाय, प्रचंड वेगाने थ्रो झालाय आणि त्यानंतर मात्र सिंगल, चिकी सिंगल, क्विक सिंगल पूर्ण केले दोन्ही खेळाडूने. आकाश आणि सुमित रनिंग द बिटवीन विकेटमध्ये दोन्ही खेळाडू तेच आहेत आणि चप्पल आहेत, त्यांनी मात्र दाखवलंय प्रत्येक वेळी अनेक स्पर्धा. आकाश आणि सुमित यांचे स्टार्टरचे आपण जर पाहिले तर पॉवर प्लेमध्ये विध्वंसक सुमितकडून नेहमी पाहायला मिळाला आणि अगदी शेवटपर्यंत उभा राहून मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये आपण आकाशला देखील पाहिलं. इथे ऑन साइडला हा फटका चांगला कडक शॉट, आकाश तारेकरचा फटका, लॉंग बाउंड्री, त्याच्याही बाहेर बॉल गेला, सीमा पार षटकार. जबरदस्त टायमिंग आपण पाहिला त्या ठिकाणी आकाश तारेकरचा. थोडे बॅकफुटला आले आणि अगदी मिडलच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करता गुडलेंथ भरून त्याला मात्र शॉट ऑन पूल केला आणि यावेळेस फसवलं, धीम्या गतीने बॉल टाकला. स्लॉक स्वीपचा प्रयत्न राहिला आणि तिथे मात्र एज लागली, बॉल मागे गेला. एज अँड टेकन खेळाडू बाद आकाश तारेकर. बॅक टू द पॅव्हेलियन. रायगडचा वंडर बॉय मैदानाच्या बाहेर चाललाय. टोटल धावा धावफलका वरती आहेत त्या ठिकाणी 7. मध्ये 6 धावा केल्या आकाश तारेकरने. मागचा सामना जिंकल्यानंतर खतरा पहिला ज्युनियर आकाश तारेकर ध्रुव तोही सेलिब्रेशन करत मैदानामध्ये गेला होता. चिखले नाईट स्पर्धेमध्ये रेकॉर्ड सकाळपर्यंत होता. संघासोबत अगदी सकाळी 7 वाजता पण बक्षीस वितरण सोहळा संपन्न केला. प्रीतमजी म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहिली. प्रसादजी बडे यांच्या माध्यमातून शंकरजी पाटील पारगाव यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती उत्कृष्ट मृदंगमणी शंकर पाटील पारगाव यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. विकेट मिळाला आकाशचा नवीन खेळाडू आता हितेश माप्याचा हितेश पाटील इन अट नंबर 3 लेफ्टी बॅटर. इनसाइड आउट, क्या बात है, बॅकफुट पंच, लाजवाब फटका. लेफ्टी बॅटर कडून जर का असे फटके आले तर हे फटके आपण पाहिलं प्रेक्षकांची मने जिंकणारे राहिलेत. आणि इथे काय फटका सजवलाय, हैदराबादी फटका याला खरं संबोधलं जातं. आणि हा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी हितेश पाटीलच्या माध्यमातून. टोटल धावा आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11.
ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला हा पिच कव्हर ड्राईव्हचा फटका आणि तिथे मात्र हितेश पाटीलला पाचारण केलं. अगदी तिसऱ्या क्रमांकावरील लेफ्टी बॅटर. सेकंड ओव्हरमध्ये संदेश मुंडे सुप्रीमोसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये यंदाचा हंगाम तर अक्षरशः गाजवलं संदेश मुंडेने. बेस्ट बॉलर हा पुरस्कार त्याला मिळाला मोपाडच्या स्पर्धेमध्ये. अरुण शेठ कुडावकर तर यांच्याकडून सलग 3 षटकार जो फलंदाज मारेल त्याला तब्बल 5,000चं पारितोषिक दिलं जाईल. अरुण शेठ कुडावकर म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व उद्योजक आणि त्यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आलं. आणि मगाशी रोहितला देखील पारितोषिक त्यांनी दिलं होतं आणि एक पारितोषिक आलं होतं खदर विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 6,500. आणि इथेही आपण पाहता षटकार हॅट्रिकसाठी अरुण शेठ कुडावकर यांच्या माध्यमातून 5,000चं पारितोषिक आलं पारगाव टीमला. आणि समोर मिस्टर 360 डिग्री सुमितला आपण पाहताय. हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल थोडासा बाहेर टाकला, बॉल टप्पापर्यंत बाहेर निघाला. त्या ठिकाणी वाईडचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. टोटल धाबा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी एक गडी बाद 12 धाबा. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव विपक्ष रिचा 11 वेताळदेव चांबारली या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. इथे ऑन ड्राईव्ह मिडॉनच्या दिशेमध्ये फटका आलाय आणि पुन्हा एकदा चिकी सिंगल, क्विक सिंगल. मी मगाशी म्हटलं सुमित हा प्रचंड चपळ आहे विकेटमध्ये धावा घेण्यामध्ये आणि त्याच्याकडे ग्रामीण क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटचं प्रचंड मोठं वलय त्याच्या अवतीभोवती आहे. एका बाजूने आपण जर पाहिलं तर संदेश मुंडे आणि खास करून मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेट फार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खेळलेले हे खेळाडू. रायगड टेनिस क्रिकेटचा खदर डंका त्याने स्वतः समुद्र पार नेला, अटके पार नेला. असे हे खेळाडू, त्यांचा गौरव व्हायला हवा. त्यांनी केलेली कामगिरी, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत ही सातत्याने उल्लेखनीय राहिली. परंतु आज इथे प्रेक्षकांसाठी या दापोली नगरीमध्ये एक मोठी मेजबानी, मोठी पर्वणी पारगाव आणि चांबारली हा संघ त्यांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पारगाव आणि चांबारली अशी लढत तुम्ही आज दापोली नगरीमध्ये पाहताय. संदेश तयार. याही वर आपण पाहिला यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर टाकायचा आहे आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलाय. मग थर्ड अंपायर फक्त बीमर आणि रनआउटसाठी राहील. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा कायम राहील. लक्ष असू द्या प्लीज. प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघाला विनंती राहील. आयोजक आज खरं प्रचंड मेहनत घेत आपण त्यांना पाहिलं. प्रत्येकाने पारंपरिक पेहराव कुर्ते देखील घातले कारण आज आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. पहिल्यांदा दापोलीमध्ये नाईट क्रिकेटचं आयोजन. इथे फक्त दिशा दिली आहे. हा पंप जॅक करायचा होता, बॉल चालला त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या रिझर्वमध्ये. अनिकेत मुंडे चेंडू खाली आला, 2 धावा मिळाल्या. या धावा फार महत्त्वाच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या पारगाव टीमला कारण इथे मोठे फटके येत नाही आहेत. त्यामुळे सिंगल डबल रन तितक्याच महत्त्वाच्या राहतील बॅटिंग करणाऱ्या पारगाव टीमसाठी. तर एका बाजूने डॉट बॉल किंबहुना विकेट घ्यावे लागतील संदेश मुंडेला. एका दुसरा विकेट जर का या क्षणाला मिळाला तर नक्की थोडासा प्रेशर क्रिएट होईल पारगाव टीमवरती. संदेशकडे ती क्षमता आहे, संदेशकडे असणारी गती, संदेशकडे असणारा अचूक टप्पा बरंच काय सांगून गेला. लेग बिफोर द विकेटसाठी अपील झाली होती. बघा यावेळेला जास्त गतीने बॉल टाकला, टप्पा पहिल्यांदा खाली राहिला आणि पंच सांगत असताना बॉलचं इम्पॅक्ट, बॉलचं डिरेक्शन थोडं यष्ट्यांच्या बाहेर होतं. त्यामुळे हा निर्णय मात्र बॅटरच्या फेवरमध्ये गेला. नॉट आउट. लेग बायची सिंगल त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्येत मात्र वाढ. टोटल धाबा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी एक गडी बाद. आतापर्यंत आपण पाहिल्या 17 धाबा. पारगाव आणि चांबारली अशी ही लढत तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय, अनुभवताय. फार मोठी लढत आजच्या रात्रीमधली. इथे आपण पहिला डाऊन द ग्राउंड फटका आलाय. रजतचा थ्रो झाला क्विक परंतु आली सिंगल. सुमित प्रचंड त्या ठिकाणी आपण पहिला गतीने गेला. नॉस्टॉकिंग एंडला 1 रन मिळाली. एका रनने मात्र संघ जाऊन पोहोचला 18 वरती. एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये येईल का हितेशच्या माध्यमातून कारण लेफ्टी बॅटर आहे, त्याच्यासमोर लेफ्टी बॉलर आहे. त्यामुळे त्याला ॲडव्हान्टेज राहील या मॅचमध्ये. मोठे फटके त्याला खेळावे लागतील. 18 धावा धावफलकावरती आहेत. आजची पहिली रात्र डे नाईट क्रिकेट तुम्ही पाहताय दापोली नगरीमध्ये आयोजन. बॅकफुटला गेले ते कट करण्याचा प्रयत्न, बॉल टॉस केला. बाउन्सरचा योग्य वापर करत या ठिकाणी दापोलीच्या मातीचा सुगंध देत गेला. अगदी हितेशला हा बॉल मागे विकेट किपरच्या दिशेमध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक. 5 चेंडूमध्ये
2 वाईड बॉल टाकले, 1 लेग बाईस आणि तरीही आपण पहिल्या धावा खर्च केल्या फक्त आतापर्यंत टोटल 7. 1 एक्स्ट्राची रन आली, लेग बाईस देखील पाहायला मिळाली. भन्नाट यॉर्कर टाकायचा आहे प्रचंड वेगाने आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. लाईनवरती थोडंसं नियंत्रण बिघडलंय का त्यामुळे पाहिलं आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा आलाय. चला फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये आणि पाणी घेऊन जा थोडंसं. नको आहे, चला ओके. सामना चालू करा. आपण खेळाडूंनी सांगितलंय काही नको. कधी कधी मोमेंटम मिळालेला असतो एखाद्या संघाला, परंतु एखादा व्यत्यय आला की तिथून मात्र मोमेंटम देखील शिफ्ट होतो दुसऱ्या संघाच्या वाट्याला. त्यामुळे हा सामना अविरत चालू ठेवण्यापर्यंत राहील. चांभारली संघाच्या खेळाडूंचा इथे मात्र योग्य निर्णय. शेवटचा बॉल टाकायचा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये संदेश मुंडेला. टोटल 20 धावा धावफलकावरती आहेत. 1.5 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी संपला गेलेला आहे. गडी बाजूला 1 आकाश सारेकर 1 षटकार लगावत मैदानाच्या बाहेर आला आणि त्यानंतर मात्र आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न सुमितचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. योग्य बॉल हाताळला त्या ठिकाणी संदेश मुंडेने. 2 ओव्हर कंप्लीट. या ओव्हरमध्ये आल्या 9 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 11. टोटल धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 20 धावा. आता पारितोषिक आलंय अरुण शेठ कुडावकर यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराला 1000. पारगाव संघाच्या फलंदाजांना गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला 1000 पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल अरुण शेठ कुडावकर यांच्या माध्यमातून. बघा क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आणि आज आपल्या करतर संघ स्पर्धेमध्ये सहभाग झालेल्या खेळाडूंना मोटिवेट करत असतात त्यांना आपण पाहत आहे. प्रत्येक षटकार 1000 हे पारितोषिक त्यांच्यासाठी आलंय. यावेळी समोर बॉलिंग ट्रॅकमध्ये आला सूरज जांभळे, ज्याला खरं तर मागच्या सामन्यामध्ये सामन्याचं पारितोषिक देण्यात आलेलं होतं. असा हा खेळाडू या षटकामध्ये आपण पाहताय. कर्ली हेअर त्याचे आहेत आणि अतिशय चांगला उंच देहबोलीचा हा खेळाडू आणि चांगली बॉलिंग ॲक्शन त्याची देखील राहिली. पंचांच्या मागून स्विचिटचा प्रयत्न, बॉल बीट केला फिल्डरला. अमित जांभलेला मात्र बीट करून बॉल मागे गेला प्रचंड वेगाने. सीमारेषा पार, आउटफील्ड फास्ट आहे. इथे मात्र मिळाला हा नशिबाचा चौकार. भरपूर वेगाने, कारण विकेट किपरच्या मागे तुम्हाला प्रचंड अलर्ट राहावं लागतं. जे 2 शतरक्षक आहेत त्या ठिकाणी शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन, त्यांच्या अगदी जवळून बॉल निघून गेला. सर्कल देखील मोठा आहे, बाउंड्री देखील लॉंग आहे आणि सर्कलही मोठा आहे. आणि इथे यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आणि यावेळेस त्रिफळाची टो क्रशर यॉर्कर, पायाची बोट ठेचणारा हा चेंडू आपण पाहिला खरं तर सूरज जांभळेच्या माध्यमातून. आणि या बॉलवरती हितेश पाटीलचा बहुमूल्य विकेट मिळालाय टीम चांभारलीला. खरं तर टॉप ऑर्डरला प्रमोट केला, त्यांनी त्याचं काम निभावलं. त्याने 6 मध्ये 10 धावा केल्या आणि या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये 10 धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तकदीर शेवटपर्यंत उभा होता तरी देखील 13 धावा त्याने केल्या. त्यामुळे या 6 मध्ये आलेल्या 10 धावा फार महत्त्वाच्या राहतील पारगाव टीमसाठी. कारण प्रत्येक सामने हे लो स्कोरिंग होत आहेत. अगदी 50च्या आसपास जाताना मात्र संघानं पाहिलं त्या धावांचा देखील बचाव करताना देखील आपण अनेक टीमला पाहिलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये आला रोहित पाटील हा खेळाडू, आजच्या रात्रीमधला श्रीमंत खेळाडू. 6,500 त्याने कमावले. 1 मेडन षटक त्याने टाकला आणि 1 विकेट त्याने पूर्ण केली आणि जवळजवळ प्रवेश फीची अर्धी रक्कम त्याला मिळाली. हे त्याचं कौतुकास्पद काम राहिलं, त्याचंही कौतुक करावं लागेल.
रोहित बराच दिवस क्रिकेटपासून लांब होता, पण त्याने सांगितलं मी खूप दिवस स्पर्धा पाहिली, खोडीचा क्रिकेट पाहिला, पण इथे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे, जबरदस्त फटका. अगदी आपण त्या ठिकाणी पाहिला रजतच्या बाजूने बॉल निघून गेलात सीमारेषा पार, एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा, चौकार. हा फटका आपण पाहिला, कारण वारंवार कटर बॉलचा वापर करतो, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो सूरज, त्याच्या अगेन्स्ट मात्र चांगला फटका. याही वेळा आपण पाहिला शफल क्रॉस, थोडेसे शफल झाले, त्यामुळे हा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. योगेशचं देखील कौतुक करावं लागेल, विकेटच्या मागे बघा किती क्लोज उभा आहे, एवढ्या वेगाने बॉल येत आहे, त्यांना थांबवण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याचंही कौतुक व्हायला हवं. चांगली विकेट किपिंग. फलंदाज थोडासा पॉपिंग ग्रीच्या पुढे गेला आणि एखादा बॉल सुटला तर योगेश लगेच स्टंपिंगसाठी रेडी. रोहित पाटील 28 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळा आपण पहिला ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, शफल झाले खेळाडू. पूर्वी कदर आपण वाईडचा इशारा पंचांचा, वाईड लाईनच्या बाहेर चाललाय. मी मगाशी म्हटलं कटर बॉलचा वापर करतो, कारण बॉल टप्पापर्यंत बाहेर निघतोय सूरजचा, आणि ते मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. 29 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. 2 गडी बाद 29, षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मार्गस्थ असताना रोहित पाटील हा खेळाडू, रत्नदीप पाटील यांचे चिरंजीव रोहित रितेश. ऑन साईडला हा फटका आलाय, फसलाय, लॉंग बाउंड्री, आणि मयूरच्या हातामध्ये झेल देऊन मैदानाच्या बाहेर चालला रोहित पाटील हा फलंदाज. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे. सूरजला मात्र आणखीन एक यश मिळालं, अजून एक धक्का बसता टीम पारगावला. प्रत्येक षटकाराला कुडावकर साहेबांकडून 1000 रुपये पारितोषिक आहे. एक चौकार मारून रोहित त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेने गेलाय, त्याला आपण पाहता ऑन स्क्रीन, त्याचंही चांगलं योगदान राहिलं. आणि इथे मयूर त्याने झेल पकडला होता कदर रोहितचा, त्यालाही आपण पाहता ऑन स्क्रीन चांगला झेल त्याने टिपला. मिड विकेटमध्ये नवीन खेळाडू विघ्नेश पाटील, इनॅट नंबर 5. सूरजचं हे षटक, हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉल त्या ठिकाणी आपण पाहताय. संदेश वेगाने थ्रो फेकी झाली होती अचूक, परंतु तेवढ्याच वेगाने धावाही कंप्लीट केल्या. 2 सुमित आणि विघ्नेशच्या माध्यमातून चांगलं कॉलिंग, 2 धावा या बॉलवरती आल्या. आणि या 2 रनच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव टीमची धावसंख्या आली धावफलकावरती 3 गडी बाद 31 धावा. चला शॉर्ट टीम मीटिंग लगेच आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. अजून एक सामना पेंडिंग आहे आजच्या रात्रीमधला. पुढचा सामना हा तर 4 षटकांचा राहील अशी सूचना आयोजकांच्या माध्यमातून आलेली आहे. तिसऱ्या फेरीमधला सामना, तर पहिल्या फेरीमधले सामने 5 षटकांचे, म्हणजे एक चांगलं दर्जाचं क्रिकेट. कारण उरण परिसरामध्ये आपण जर गेला तर पहिले सामने 5 षटकांचे, त्यानंतर लगेच 3. तेजस मात्र यांनी देखील अनुभव घेतलाय, अनेक वेळा बरेच संघांनी अनुभव घेतलाय. काही ठिकाणी ते पहिले सामने 4 ओव्हरचे, त्यानंतर 3 ओव्हरचे. आणि या स्पर्धेमध्ये फक्त 24 संघ, 3 दिवस डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट, आणि उत्तम दर्जाची स्पर्धा मालिकावीर असं 2 व्हीलर बाईक देखील आहे अशी ही स्पर्धा. आणि 3 स्पोर्ट्स सायकल आहेत, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतररक्षक, म्हणजे काहीच कमी ठेवलेलं आहे आयोजकांनी पहिल्या या पर्वामध्ये. असं हे नेत्रदीपक आयोजन तुम्ही दापोली नगरीमध्ये पाहताय. संदेश तयार, एच लागली होती मागे, वेगाने आलेला बॉल, झेल पकडायचा होता, त्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. बघा सुमितचं कौतुक करावं लागेल, जोरदार टाळ्या होत्या, तिसरी रन कंप्लीट झाली असती, परंतु सुमितला हवी आहे स्ट्राईक. क्या बात आहे, खूप चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवरती आल्या, 33 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव हा संघ. सुमित आघाडीचा खेळाडू आहे. 3 खेळाडू जरूर बाद झाले, आकाश बाद झाला, हितेश बाद झाला, त्यानंतर आपण पहिला खरं आणखीन एक खेळाडू बाद झाला, रोहित बाद झाला, परंतु अजूनही सुमित मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा फटका चांगला रजतच्या समोर मारलाय, एक आली, आता इथे नाही, रन मात्र घेणार नाही, रिस्क घेणार नाहीयेत. बघा मागच्या ठिकाणी झेल सुटला आणि तिथे 2 धावा आल्या. थोडंसं लेझी क्रिकेट चांभारली संघाकडून पाहायला मिळालं, पण तिथे रजत अलर्ट होता, त्याने लगेच बॉलचा
त्या ठिकाणी बॉल उचलला, बॉलचा पाठला करत फेकी देखील सुंदर केली, त्यामुळे एक रन मिळाली. एक रन फार महत्त्वाचे आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. आणि एक एक रन या ठिकाणी कंप्लीट करत असताना एक खेळाडू 34 रन धावफलकावरती. आणि इथे स्विचिटचा प्रयत्न, धाडसी फटका. खरं तर सुप्रीमोमध्ये एक बॉल बंटी बद्रेच्या डोळ्यावरती लागला होता, संदेशा एवढ्या वेगाने टाकला होता, तो खाली पडला. परंतु तरीही दुसऱ्या दिवशी जाऊन त्याने रत्नागिरीमध्ये मिडबावमध्ये अर्धशतक मारलं. आणि इथे देखील आपण पाहिलं तेच सरळ बॉल, गती भरपूर आहे संदेश मुंडेकडे आणि प्रॉपर गतीचा तो वापर करतोय. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. टोटल धावा फलकावरती आहेत. त्या ठिकाणी 3 गडी बाद 34 धावा. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. फुटवर्क नाही आहे, त्यामुळे हावी झाला मैदानाच्या आतमध्ये संदेश मुंडे. फलंदाज विघ्नेशवरती. तुम्हाला पायांच्या हालचालीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट जर का तुम्हाला चांगले फटके खेळायचे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी स्लॉक स्वीप करता येईल किंवा इनसाइड आउटचे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण गती चांगली आणि टप्पाही सुंदर आहे. त्यामुळे संदेशच्या अगेन्स्ट आक्रमक जर तुम्हाला व्हायचं असेल तुम्हाला या गोष्टीचा वापर करावा लागेल. डॉट बॉल इथे आपण पाहिला. 34 धावा खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी आपण पाहत आहे लिडिंग एज लागले. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट च्या स्वरूपात मात्र अजून एक खेळाडू बाद झाला. विघ्नेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. मिस्टर 80 आशिष तारेकर. खतर मागच्या सामन्यामध्ये जो त्याने खेचून षटकार मारला होता आपल्या समालोचन कक्षाकडे, तो षटकार तितकाच निर्णायक राहिला पारगाव संघासाठी धावांचा बचाव करत असताना. 34 धावा या ओव्हरमध्ये आपण पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये संदेशने 9 धावा दिल्या होत्या आणि इथे मात्र एक विकेट त्याला मिळालाय. शेवटचा बॉल असेल बाकी आणि टोटल धावा फलकावरती आहे. त्या ठिकाणी 4 गडी बाद 34, 4 बाद 34 अशी धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आहे. सुमित आणि आशिष हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकातला एक बॉल पेंडिंग आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये किमान 12 ते 15 जरी धावा आल्या तरी संघ अगदी 50च्या आसपास पोहोचेल. आणि आजच्या रात्रीमध्ये 40+ टार्गेट 45+ टार्गेट हे मात्र डिपेंडेबल राहिलं आहे. त्यामुळे 7 बॉलचा खेळ बाकी. समोर आशिष तारेकर सज्ज होतोय. संदेश लेफ्ट मोर द विकेट. तेच सारा बॉल, क्या बात आहे. भन्नाट वेग, गतीनं बीट केलं. आणखीन एक डॉट बॉल टाकला. या ओव्हरमध्ये संदेश मुंडेनं कमबॅक केलं. फक्त 3च धावा दिल्या आणि टोटल 2 षटकांमध्ये त्याने 11 धावा खर्च करत एक खेळाडू बाद केलाय. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं निर्णायक षटक राहील या ठिकाणी पेंडिंग स्लॉग ओव्हरचं. आपण ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. मात्र हाताळतात. टेन्शन आहे थोडंसं. सुमित पाटील आपण पाहतो स्क्रीनवर. संपूर्ण पडद्यामागची सूत्र मात्र त्यांनी सांभाळलेत. फॉर्च्यून इव्हेंट्स थँक्यू सो मच. आणि अमोलदादा जितेकर त्याचप्रमाणे समीरजी जितेकर यांना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून सगळ्यांचं फार मोठे योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र राहिलंय. प्रत्येक जणाने खरं तर आपण पहिला चांगला पेहराव केलाय, कारण त्यांच्याही चेहऱ्यावर ते आनंदाचं वातावरण, आनंदाचे डोही, आनंद तरंगे असं म्हणतात. आणि पहिल्या पर्वाचा हा आनंद बघा ऑनस्क्रीन आमचे आयोजक त्यांनाही आपण पाहत आहे. श्रेयस जितेकर त्यांनाही आपण पाहत आहे. मंचकावर सामन्याचा आनंद घेत असताना सिंगल आली. एंड बदलला. 35 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव संघ. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कमध्ये अनुभवी खेळाडू योगेश जांभळे. त्याला आपण पाहता राईट आर्म राऊंड द विकेट अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहत आहे.
आपल्या टीमसाठी. इथे आपण पहिला लेडिंग एज लागले, बॉल मागे चाललाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी ओमकार. बॉलिंग ॲक्शन. गुजरातचा नजीम गुल्ली जसा ट्रॅकवरती येतो बॉल उडवत उडवत तसा एक टप्पा उडवत आणि त्यानंतर बॉल पुन्हा कॅरी करून डिलिव्हर करतो. योगेशची बॉलिंग ॲक्शन जर तुम्ही पाहिली चांगली, खरं तर बॉलिंग ॲक्शन अगदी कमी पावलांचा रनअप आहे आणि चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण आहे त्यांच्याकडे. इथे फुल टॉसमध्ये कन्वर्ट करून घेतला आणि त्या ठिकाणी मग पहिला मिस्टर 360 डिग्रीचा हा फटका खरं तर सीमारेषा पार चालला. 4 धावा, महत्वाचा चौकार इथे मिळेल पारगाव टीमला. तो हा बॉल यॉर्कर येईल, त्यामुळे तो अगोदरच 2 पावलं पुढे आला आणि अगदी बेंड होऊन पाय वाकवून त्याने फक्त दिशा दिली. फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलं बॉलला आणि तिथे चौकार प्राप्त करून दिला आपल्या टीमला. हे गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं आघाडीचा खेळाडू जितका वेळ उभा राहील तितका धावा येतील आणि इथे मात्र या धावा आल्या. 4:40 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये पारगाव संघ चांबारली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. नेक्स्ट बॉल. याही वेळा आपण पहिला बॅट अँड पार्टच्या मधून चाललाय. जो मागचा पर्यंत झाला तसा जर पर्यंत पुन्हा झाला असता तर कदाचित आणखीन एक फुल टॉस आला असा. बघू योगेशचंही कमबॅक पहा, जबरदस्त कमबॅक. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी. अगदी आपण पहिला पाय बेंड करून खेळण्याचा प्रयत्न होता पण तो परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढे आले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि समोरला षटकार मारणं म्हणजे जोखीम आणि इथे रिस्क घेतली, फटका फसला. सूरज जांभळेच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय सुमित डोंगरे हा खेळाडू. अजून एक धक्का बसला टीम पारगावला. चेंडू फेस केले आणि 11 धावा त्याने केल्या आपल्या टीमसाठी. नवीन खेळाडू सर्वेश आवासकर त्याला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल आय थिंक असेल या इनिंगमधला. सर्वेश आवासकर हा खेळाडू. टेन्शन आहे सुमितच्या चेहऱ्यावरती, धावा बनवायच्या होत्या आणि इथे बॅकफुटला गेले, भरपूर वेगाने बॉल आला. नॉनस्ट्रायकिंग गेला, रनआउटची संधी, खेळाडू बाद. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा या ठिकाणी आपण पहिला जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव टीमच्या माध्यमातून लागल्या त्या म्हणजे 5, खरं तर 6 गडी बाद 40 धावा म्हणजे 8च्या सरासरीने धावा आल्या 40. आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये करायच्यात चांबारली संघाला 41. रजतचा लेदरमधला क्लास या इनिंगमध्ये पाहायला मिळेल का? त्याच्याकडे असणारा लेदरचा अनुभव, कारण मेरिटनुसार फटके खेळले जातात लेदरमध्ये, तसेच फटके तुम्हाला या मॅचमध्ये खेळायचे आहेत. तर एका बाजूने मागच्या सामन्यामध्ये जो संघर्ष केला, शेवटपर्यंत लढले पारगावचे खेळाडू, आता तसाच संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळेल का हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये. ऐकूया पुढचा आवाज दीपकजी पाटील सर पळसपे. तत्पूर्वी देऊया आपण संधी DJ यांना.
दिशेनं उत्तरार्धाला मात्र होते सुरुवात. रिचा 11 बेताळदेव चांभारली संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत 43 रिक्वायर्ड. पाहूया मागचा सामना. जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स पारगावनं 45 धावा काढू दिल्या नव्हत्या, 47 धावा काढू दिल्या नव्हत्या. खरं तर कोणी संघाला या मॅच मध्ये पाहूया पुन्हा एकदा तोच गोलंदाजीतली भेदकता मात्र पाहायला मिळणार का. बऱ्याच दिवसानंतर खरं तर आकाश तारेकर आणि सुमित बोंगडे खरं तर ही जोडी मात्र आपल्या ग्रामीण संघाकडून खेळताना दिसली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतोय रजत मुंडे आणि त्याच्या साथीला मयूर जांभळे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पाठीमागे चालला, शॉट फाईनला गेला, थ्रो होईपर्यंत रन कंप्लीट झाले. त्या ठिकाणी एक सिंगल रन. वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र थोडासा बॅकफुटला जाऊन डिफेन्स करण्यास भाग पाडलं होतं रजत मुंडे. बाईचा इशारा मात्र येत असताना अवांतर धावेनं मात्र खातं उखडले. ते रिचा 11 वेताळदेव सांभारली या संघाचं. खालापूर तालुक्यामधील प्रतियश असा संघ आहे रजत मुंडे संदेश मुंडेचा संघ. आणि दमदार परफॉर्मन्स यंदाच्या वर्षी मात्र अनेक स्पर्धांमध्ये करताना दिसलाय. परंतु त्यांची लढाई आहे ती समोर यंदाच्या वर्षी पहिली नाईट स्पर्धा खेळणारा जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स चॅलेंजर पारगाव बऱ्याच दिवसानंतर मात्र प्रेक्षकांना मेजवानी. बॅकफुटला जाऊन पूल केला, शट ऑफ लेंथ होता आणि बॉलला पाठवले स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर चेंडूने मात्र गाठले सीमारेषा. मिळतील 4 धावा. मयूर जांभळेच्या बॅटमधून येतोय चौकार. सुद्धा म्हणू शकत नाही आपण. बऱ्याच वेळेला फलंदाज अगदी त्यांच्या आयडियाज वापरून शॉट ऑफ लेंथ करून घेतात. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणं, स्टंप लाईनला जाऊन खरं तर बॅटिंग करणं. इकडे बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉईंटला टप्पा पडल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि त्याच कारणास्तव इकडे फक्त सिंगल मिळेल ती मयूरला. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 6 ऑन बोर्ड. 6 धावा धाव फलकावर. फॉर्च्यून इव्हेंट्स च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. राजेंद्र दादा मात्रे खुटारी, कृष्णा मात्रे लेग करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र अपील पाहायला मिळाली हलकीशी. त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव येताना दिसेल. 7वी धाव धाव फलकावर. पण सुरुवातीला आपण पाहिलं ना तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर कृष्णा मात्रे या चेहऱ्यानं अनेक खेळाडूंच्या इंटरव्ह्यूज घेतल्या. अनेक खेळाडूंना प्रसिद्धी खरं तर त्यांनी दिली. फॉर्च्यून कट्टा सगळ्यात लोकप्रिय झाला आणि कृष्णाचं अनुकरण मग सगळ्याच बऱ्याचशा समालोचकांनी केलं. खरं तर अनेक दिग्गज समालोचकांनी त्याचं अनुकरण करताना दिसले. परंतु सुरुवातीला आपण पाहिलं तर त्यांना प्रसिद्धी झोतामध्ये आणण्याचं कार्य त्याने केलं होतं. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर आता मात्र लागल्यात त्या 9 धावा. आणि सगळेजण आवर्जून त्यावेळेस मग 40 मिनिटं 45 मिनिटं 1-1 तासाचे ते इंटरव्ह्यूज आवर्जून पाहत होते. पण तो नंतर इंटरव्ह्यूचा सुळसुळाट झाला आणि बऱ्याच जणांना प्रकर्षानं टाळलं नंतर. परंतु फॉर्च्यून कट्टा मात्र जो गाजला. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ऑलवेज. आणखीन दुहेरी धावा. आता मात्र हे सूत्र सांभाळले. मगाशी डोंगरी संघानं ज्या पद्धतीनं धावा उभारल्या, सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित केलं होतं, अगदी त्याच रणनीतीनं मैदानामध्ये खरं तर दिसतोय. रिचा 11 वेताळदेव चांभारली संघ आणखीन 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकताना दिसेल ती 11. संदेश मुंडेला आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. काय भन्नाट गोलंदाजी केली या गोलंदाजानं. यंदा रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी केली
अनेक स्पर्धांमध्ये. खरं तर फक्त आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द सिरीज घेणारा हा एकमेव खेळाडू आहे. कारण बऱ्याच वेळेला मॅन ऑफ द सिरीज घेणं, मग फलंदाजांचं एक एक पॉईंट मोजणं, गोलंदाजांच्या विकेटचे पॉईंट मोजणं, असे एकत्रितरित्या पॉईंट्स मोजले जातात. किशोरजी कुडावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या रात्रीमध्ये. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 11 धावा. आकाश तारेकरचं षटक म्हणावं तसं चांगलं पडलेलं नाही, कारण धावा फार मोठ्या नाही आहेत, धावाची इन्व्हेस्टमेंट नाही आहे, आणि त्याचमुळे इकडे मात्र 10 पेक्षा कमी धावाची षटकं हाताळावी लागतील. परंतु पाहूया जय बजरंगबली, श्रेया स्पोर्ट्स, पारगाव संघ मात्र कशा पद्धतीने टक्कर देतोय. मगाशी मॅचमध्ये असंच वाटलं होतं पारगाव संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे, परंतु त्याच पारगाव संघ मात्र कधी सामना जिंकून गेला हे कळलं सुद्धा नाहीये. या संघाचे पुरस्कर्ते महेशजी पाटील साहेब खरं तर गोल्डन मॅन आहेत, परंतु बऱ्याच वेळेला अनेक वेळेला खरं तर अशक्यप्राय जेव्हा लक्ष असते ना, तेव्हा त्यांचा संघ जिंकताना आम्ही पाहिलाय. एक स्पर्धेची जरूर आठवण करून देईल. इकडे संधी होती, इथे संधी होती, रजत मुंडे सापडला असता सगळ्यात मोठी विकेट मिळाली असती. पहा, हा टप्पा पडल्यानंतर अगदी टोकरताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होता, आणि काय गोल्डन चान्स होती, मिस केले यष्टांच्या पाठीमागे. सूरज डोंगरे, काळजी असती तर खरंच इकडे स्टंपिंग झाली असती, परंतु इकडे मात्र जीवनदान मिळालंय ते रजत मुंडे सारख्या दर्जेदार फलंदाजाला. ही कदाचित या मॅच मधील टर्निंग पॉइंट ठरणार का? प्रतीक तारेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. फ्लायटेड डिलिव्हरी, रिव्हर्स खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉलला पाठवलंय, पॉइंट कडे वेगानं धावलाय त्या ठिकाणी. चित्ता आहे खरं तर पारगाव संघ म्हटला की क्षेत्ररक्षणामध्ये खरं तर सुमित दोंगडेचा कोणीच पकडू शकत नाही. मगाशी आपण पाहिलं तर सुमित दोंगडेने एक झेल सोडला होता, तेव्हा विश्वास बसला नव्हता, कारण अशक्य कितीही असू द्या ते झेल नेहमीच तो पकडत असतो, आणि संपूर्ण सीमा रेषा म्हटली तर बराच खरं तर एरिया आहे तो कव्हर करत असतो. समोर समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, परफेक्ट शॉट, मिडल ऑफ द बॅट रजत मुंडेच्या बॅट मधून. इकडे स्टंपिंगची चान्स सोडल्यानंतर जखमेवर मीठ सोडलं जात आहे. हा येतोय षटकार. पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न, इकडे रन मात्र कंप्लीट झाले. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. सत्यवान काकडे सर आहेत अदयचे पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण पाहतोय शैलेश चव्हाण सर आहेत, करंजा उरण, जीवन गावण सर. बऱ्याचशा स्पर्धामध्ये जीवन गावण, शैलेश चव्हाण नेहमी खरं तर ही एक जोडी सध्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळतंय. खरं बऱ्याचशा जोड्या आहेत या अंपायरिंगच्या दुनियेमध्ये, त्यांना नेहमी आमंत्रण असतं, चांगलं अंपायरिंग करतात. यावेळेस मात्र जोरदार अपील, आणि अपील स्वीकारलं. लेग बिफोर द विकेट, पायची सापडलाय. पहिला धक्का मात्र लागलाय तो रिचा 11 चांबारली टीमला. मयूर जांभळे यावेळेस मैदानाच्या बाहेर ब्रेक थ्रू दिलाय तो प्रतीक तारेकरना. पाठीमागे प्रशांत जितेकर आहेत, तर सगळ्यांचं मोठं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलंय.
अतुल येत आहेत. टॉप पेज लागले, बॉल हवेमध्ये, संधी आहे. फाईन लेगला झेल, सेकंड अटेम्प्ट मध्ये कंप्लीट. दुसरा हादरा दिलाय प्रतीक तारेकरनं पाठोपाठच्या चेंडूवर. आल्या पावली माघारी परतावं लागेल. भोपळाही फोडला नाही. अतुल जांभळे दोनही मॅच मध्ये 0वर आउट झालाय अतुल जांभळे. आज दापोली नाईट स्पर्धेमध्ये एकही धाव काढता आलेली नाही या फलंदाजाला. 20 वर दुसरा धक्का लागलाय. पारगाव संघ आहे. मगाशी मात्र काय मॅच फिरवली होती. कोणी संघ अगदी रिलॅक्स मोडमध्ये होता आणि त्यानंतर खडबडून जागा झाला होता. इकडे पाहूया रजत मुंडेला जीवनदान दिल्यानंतर खरं तर त्या जीवनदान किती महत्त्वाचं ठरणार आहे येणारा काळ ठरवेल. परंतु निराश चेहरा जरूर पाहायला मिळतोय अतुल जांभळेचा. दोनही इनिंग्समध्ये खरं तर खातं उघडता आलं नाहीये त्याला आणि बरेचसे हावभाव सांगून जाणारे आहेत. कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण 0वर आउट होतो, कार्य करता येत नाहीये, दुःख होत असं. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे, गावासाठी खेळतो आपण आणि प्रत्येकाला मात्र चिंता असते आपल्या गावाची. दुसरं षटक मात्र यशस्वी होत असताना जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव टीमच्या दृष्टिकोनातून 2 महत्त्वाच्या विकेट मात्र गमावल्यात त्या फ्रीच्या 11 चांभार संघानं. रोहित पाटीलचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र निर्धाव निघून गेला. याच रोहित पाटीलनं मात्र मागचा सामना फिरवला होता. हेच तिसरं षटक जे होतं निर्णायक टाकलं होतं. 5 धावांचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्या नव्हत्या. मॅडन ओव्हर केलं होतं या गोलंदाजानं. फुल लेंथ हलक्यात बॅक टू द बॉलर्स. यावेळेस मात्र पहा टिच्चूर मारा केला जातोय. खरं तर जास्त रनअप नाही या गोलंदाजाचा, परंतु ॲक्युरसी मात्र प्रचंड आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू मात्र टाकतोय आणि त्याचमुळे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. पहा अगदी खोलात टाकतोय बॉल आणि रजत मुंडेला सुद्धा सरप्राईज करून गेला हा पाठीमागचा चेंडू. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीला सुरुवात केली ती रोहित पाटीलनं. तिसरा चेंडू असेल या षटकामधील ओव्हर द विकेटनं रजतसाठी. यावेळेस मात्र पहा इकडे टप्पा पडल्यानंतर सरळ कदाचित बरच्या हिश्शामध्ये बाटचा लागला होता, परंतु इकडे अनप्लेएबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. खरंच इकडे खेळता आलं नाही. रजत मुंडे एक मातब्बर फलंदाज आहे आणि त्याच्यासमोर पहा रिप्ले मधून हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळला होता. अनप्लेएबल. रजत मुंडेला मात्र 3 चेंडू निर्धाव काढलेत ते रोहित पाटीलनं. आज काय बॉलिंग केले रोहित. संपूर्णपणे मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं एनर्जी दिले ती रोहित पाटीलनं पारगाव संघाला. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. हाऊस दॅट इज द अपील. रजत पुढे आलाय. डायरेक्ट हिट झालाय. ऑलवेज डेंजरस. आणि रजत मुंडे डिपार्ट. सगळ्यात मोठा हादरात धाबे आणले असतील. सगळ्यात मोठी विकेट. पारगाव संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय. इकडे लेग बिफोर द विकेट अपील चालू होती आणि त्याच वेळेला मात्र पुढे आलेला रजतला मागे फिरणं मात्र फार कठीण झालं. चांगला थ्रो आकाश तारेकरचा थेट स्टंपवर जाऊन आदळला आणि सगळ्यात महत्वाची विकेट अखेरीस काढले बाहेर. रोहित पाटील पुन्हा एकदा धावून आलाय. तो पारगाव टीमच्या दृष्टिकोनातून पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये आणि 20 या धावसंख्येवर इकडे तिसरा धक्का लागलाय तो चांभारली टीमला. या 4 निर्धाव चेंडूंसाठी अरुण शेठ कुडावकर यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक आलंय. ते रोहित पाटील आज भरपूर कमाई करतोय. मगाशा मॅच मध्ये 6500 आणि इकडे आमच्याकडे पारितोषिक जमा सुद्धा झालंय. अरुण शेठ कुडावकर साहेबांचा सुद्धा आभार मानूया आपण. त्यामुळे 6.5 आणि 2 8.5 आज खरं तर पाहायला गेलं तर आजची रात्र त्याच्यासाठीच आहे. गोलंदाजी काय केले, कमाल केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील. बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र पॉइंट कडे चेंडू टप्पा पडण्याचा थोडासा फिरला होता. गली क्षेत्रामध्ये सिंगल येते. पहिली धाव या षटकामधील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21-21 धावा.
धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र अनेक संघांना घाम फुटलाय. हे सूत्र आपण प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाले. असं वाटलं होतं 41 धावा. समोर बेताळदेव चांबाली संघ जो टच मध्ये आहे, रेग्युलर क्रिकेट खेळतोय, मोठा बलाढ्य संघ. कारण पारगाव संघाचा खरं तर जरूर आकाश तारेकर, सुमित दोंगडे आहेत, परंतु सराव नाहीये. खरं तर एकत्रितरित्या स्पर्धा खेळलेली नाहीत. हा शेवटचा बॉल आहे. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 20 धाबांचं समीकरण ठेवलं होतं रोहितनं. इकडे सुद्धा 13 बॉलमध्ये आता 20 धाबांची गरज आहे. हा चेंडू निर्धाव आला तर तेच समीकरण मात्र कोणी संघाच्या विरोधामध्ये घडलं होतं, तेच समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळेल. परंतु पाहूया इकडे काय घडतंय. अजूनही खरं तर बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे चांबाली संघाकडे. अनिकेत मुंडे आहे जो विस्फोटक खेळ करू शकतो. ओमकार पाटील यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आहे. त्यामुळं सहजासहजी मॅच जिंकता येणारी नाही आहे. जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघाला लढा लागेल शेवटपर्यंत. चेंडू सुद्धा महत्वाचा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आकाश सारेकर आता करतोय संपूर्णपणे. पाहायला गेलं तर त्याला माहिती आहे अशा मॅचेस कशा हँडल करायच्या, प्रेशर क्रिकेट कसं झेलायचं असतं, प्रेशर कसं प्रतिस्पर्धी टीमवर टाकायचं. बडे मॅच का बडे प्लेयर, व्यावसायिक क्रिकेट खेळतो सातत्यानं. फायगडचा वंडर बॉय, पारगावची शान, पाठीमागे यष्ट्यांच्या. रोहितचा हा बॉल रिवर्स करण्यासाठी गेला. काही यष्टी रक्षण मात्र पाहायला मिळालंय. आणि आणखीन एक डॉट बॉल, फक्त एका धाब्याचं षटक. रोहित पाटीलनं मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय. जे बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स पारगाव संघाला दर्जेदार गोलंदाजी, गोलंदाजीतली भेदकता, अचूकता, परफेक्शन मात्र पाहायला मिळालंय. आणि फक्त एक धाव देताना पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय. 3 षटकांचा खेळ खलास झालाय. 21 धावा धाव फलकावर. कोणी संघाच्या विरोधामधलंच खरं तर हे पुन्हा एकदा इक्वेशन आलंय. 12 बॉलमध्ये 20 कोणीला सुद्धा हव्या होत्या, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या आणि 3 धावांची गरज होती. इकडे पहा 12 बॉलमध्ये 20, परंतु रोहितचं एक षटक खेळायचं बाकी आहे. त्यामुळे आता या चौथ्या गोलंदाजाला मात्र काहीतरी चांगली गोलंदाजी करावी लागणार. पाहूया कोणत्या गोलंदाजाची निवड मात्र केली जाते. पुन्हा एकदा सर्वेश अवास्करच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हे फार महत्वाचं षटक असेल. चांबाली थोडासा दबावाखाली आहे, जरूर दबाव आहे या मॅच मध्ये, परंतु असे अनेक दबाव आजपर्यंत झेललेच समर्थपणे चांबाली संघाने सुद्धा. रिचा 11 या नावानं हा संघ खेळतोय. मॅच मध्ये चांगली टक्कर पाहायला मिळेल. दोनही संघ तुल्यबळ आहेत, परंतु पारगाव संघाचा विचार केला तर पहिली नाईट स्पर्धा खेळतात. कारण हा खरं तर अनुभव प्रत्येक खेळाडूकडे जरूर आहे. आकाश, सुमितनं बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, परंतु जेव्हा तुम्ही एकत्रितरित्या ग्रामीण संघांचा एखाद्या स्पर्धेमध्ये उतरवताय ना, तेव्हा मात्र तो प्रॅक्टिस, तो ताळमेळ मात्र असणं फार गरजेचं असतं. परंतु पाहूया चांगला परफॉर्मन्स मात्र दिला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पारगाव टीमनं. निराश चेहरा आपण पाहतोय रजत मुंडेचा, कारण त्याला माहिती आहे इकडे मात्र अर्ध्यावरती डाऊन सोडून मात्र तो मागे परतलाय. आणि निराश अशासाठी असेल कारण तोच खरं तर त्या ओव्हरमध्ये 4 चेंडू निर्धाव खेळला. त्यामुळे ते ओझं कुठेतरी असतं मनामध्ये, तो बोज कुठेतरी असतं. आणि जो अगदी प्रामाणिकपणे क्रिकेट खेळतो ना, त्याला मात्र टेन्शन येतच. कारण कुठेतरी जिंकण्यासाठी प्रयत्न सुरुवातीपासून त्यानं केलं, आणि जेव्हा आपल्या हातामधून चुकी होते किंवा आपला खेळ मात्र साजेसा होत नाहीये, आणि तेव्हा मात्र ते टेन्शन मात्र वाढत जातं. अवास्करचा हा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पॉइंटकडे येत असताना क्षेत्ररक्षक गलीमधला वेगानं पुढे चाललाय. थ्रो जाईपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट होत असताना पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होत असताना बरोबर रात्री 12च्या टोक्याला खरं तर या स्पर्धेमध्ये आपलं आगमन झालंय. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली या भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेब, अर्थातच आपले सर्वांचे लाडके भाऊ, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज मात्र संपूर्णपणे पनवेलकर मोठ्या आशेनं मात्र प्रीतमदादा म्हात्रे यांच्याकडे पाहतात आणि त्यांचं स्वागत. हा बॉल ऑप्शनच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन या ठिकाणी मिळेल. या धावा वाचवाव्या लागतील मी तर म्हणेन. चला थोडंसं थांबा. इकडे फटाक्यांची आतषबाजी खरं तर केली जाते. हे स्वागत आहे फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचा.
या ठिकाणी खरं तर हे जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये त्यांचं स्वागत करण्यात येतंय. त्यांचं आम्ही शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. मॅचमध्ये ट्विस्ट सुद्धा पाहायला मिळते, परंतु या स्पर्धेमध्ये अनेक मघासपासूनचे मॅचेस आपण पाहिल्या तर रंगताना पाहायला मिळाल्यात. मॅनेजिंग डायरेक्टर अशा विविध पदांवर खरं तर अनेक पदं भूषवत आपल्या कामाचा धडाका, परंतु इकडे मात्र चांगला स्ट्रोक्स निघालाय. पारगाव संघ थोडासा रिलॅक्स मध्ये होता, परंतु हा पुन्हा एकदा आवासकरनं टेन्शन वाढवलंय. ते पारगाव संघाचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळालाय. तो फलंदाज अनिकेत मुंडे, हार्ड हिटर बॅटर ओळखला जातो या टीमचा, आणि अगदी साईड स्क्रीनच्या वरतून ठोकलाय तो भव्य दिव्य षटकार. आणि या 6 धाब्यानं तीस धावा धावफलकावर या षटकाराच्या सहाय्यानं. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हे दडपण आहे, मघाशी सुद्धा हेच दडपण दाखवलं होतं. असेच व्हाईट बॉल टाकले होते, षटक लांबवलं होतं, 17 धाबा दिल्या होत्या. गोलंदाजानं अगदी तेज दडपण घेतलंय की काय. जर तुम्ही दडपणाखाली असाल ना तर तुम्हाला खेळ उंचावता येणं शक्य नाहीये. प्रेशर हटवून मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. यावेळेचा हा चेंडू पाहूया. इकडे मात्र पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहतोय अनिकेत. कोणती प्रतिक्रिया नाहीये. पंच सांगतात अगदी लाईन मधून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल, आणि डॉट बॉलचं महत्व सध्याच्या घडीला फार प्रचंड आहे. एक डॉट बॉल सुद्धा सोन्याच्या किमतीमध्ये तोलला जाईल सध्याच्या घडीला पारगाव संघासाठी, आणि त्याचं मोल मात्र प्रचंड असेल ते पारगावला. आवासकरचा हा चांगला चेंडू होता. इकडे मात्र फुल लेंथ होता, अगदी भवऱ्यासारखा गरगर फिरतोय चेंडू. टायमिंग प्रॉपर नव्हतं. पॉईंटकडे सिंगल मिळते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकताना दिसेल. स्कोर कार्डवर लागल्यात त्या 32 धाबा, 32 रन्स. इकडे गरज आहे अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 9 धाबांची. 7 बॉल 9 धाबा. मागचा सामना पाहायला मिळतोय की काय, परंतु मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 3 धाबा डिफेंड केल्या होत्या. इकडे आता मात्र सर्वेश आवासकर किती धाबा ठेवतोय रोहित पाटीलला हे सुद्धा पाहावं लागणार आहे. परंतु हा चेंडू सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. हा चेंडू मात्र जवळजवळ स्पष्ट करेल दिशा या मॅचची, कोणत्या दिशेनं मात्र हा सामना जाईल. अतिशय महत्वाचा सामना आहे. बावनडुंगरीच्या विरोधामध्ये कोणता संघ पुढे येणार. फुल टॉस होता, टायमिंग झाला नाहीये, थोडासा मिस करतो या ठिकाणी, नाराज आहे या फटक्यावर. खरं तर ओमकार पाटील पहा, चेंडू अगदी समोर सरळ बॅटवर दिला होता गोलंदाज आवासकरनं. टाइम प्रॉपर झालं नाहीये. पहा, बिलकुल नाराज. टो एंडला बॉल लागला, एज लागली त्या ठिकाणी, आणि सरळ फॉलो थ्रू मध्ये गेला, त्यामुळे धाव सुद्धा मिळाली नाहीये. आवासकरनं थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. 11 धाबा आल्यात, आणि इकडे मात्र शेवटचे 6 चेंडू, आणि जिंकण्यासाठी रिचा 11 वेताळदेव सांभारली संघाला गरज असेल ती 9 धाबांची. जय बजरंगबली, श्रेया स्पोर्ट्स वडगर. यंदाच्या वर्षी खरं तर आपण पाहिलं असेल तर अजनबी स्पोर्ट्स ओळे येथील डे स्पर्धेमध्ये खरं तर संघाचे पुरस्कर्ते महेशजी पाणी साहेबांनी हा संघ उतरवला होता, नेरे संघ. आणि त्यावेळेस त्या गटामधून सगळ्यांचंच मत होतं की नेरे संघ या गटामधून पुढे तरी कसा जाणार.
परंतु त्यावेळेला खरं तर पहिल्यांदा बामणडोंगरीला हरवलं. सगळ्यात मोठा रायगडचा संघ बाहेर काढला नेरे टीमनं. त्यानंतर कल्याण डोंबिवलीमधील सगळ्यात बलाढ्य संघ वाकळणला 4 ओव्हरमध्ये 64 धावा ठोकल्या, चेस केल्या आणि नेरे संघाने त्या संघाचे यशस्वी पुरस्कर्ते आहेत त्या घडीला पारगाव संघाचे ते अर्थातच बळजी पाटील साहेब. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो, परंतु त्यांचं लक फॅक्टर म्हणूया किंवा सगळ्यांनी घेतलेली मेहनत म्हणूया, परंतु नेहमीच खरं तर त्यांच्यासाठी अगदी तळमळीनं खेळतात क्रिकेटर्स, खेळाडू. ही सुद्धा विशेष महत्त्वाची गोष्ट राहिली आहे आणि हे बऱ्याच वेळेला आम्हाला सुद्धा पाहायला मिळालं आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांबारली संघ अजूनही या मॅचमध्ये मात्र राहू शकतो, कारण दोन्ही चांगले बॅटर सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. अनिकेत मुंढे आणि ओमकार. पहिलाच बॉल खोलात टाकला होता, इकडे गलीमध्ये सरकतोय. रन मात्र मिळाली. सध्याच्या घडीला एक एक धाव फार महत्त्वाची आहे चांबारली संघासाठी सुद्धा. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. 5 बॉल 8 रनची आवश्यकता. सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅचकडे लागलंय. या रात्रीमध्ये मात्र हे लक्ष लागले. कोणता संघ मात्र पुढे सरकणार बामणडोंगरी संघाच्या विरोधामध्ये आजची शेवटची लढत मात्र कोणता संघ खेळणार आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर खरं तर आकाश तारेकर, सुमित दोंगडे आपल्या ग्रामीण पारगाव संघाकडून खेळताना दिसलं. ती पहिली नाईट एंट्री आहे आणि नक्कीच मोठा पाठिंबा मात्र त्यांना जवळच्या गावांचा नक्कीच असणार आहे. परंतु चांबारली संघ एक बलवान संघ ओळखला जातो. ओ ड्राईव्ह केला यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. बॉल सरळ सीमा पार. सुमित दोंगडेला बिलकुल वाव नव्हता. चेंडू सरळ जातोय 6 धावांकरता. इकडे सामन्याला कलाटणी देणारा ओमकार पाटीलच्या बॅटमधून येतोय हा निर्णायक षटकार. षटकार या सिच्युएशनला येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु पहा ओमकार पाटीलनं मात्र षटकार ठोकला. यंदाच्या भरची सगळ्यात जास्त खरं तर चांबारली संघाकडून फॉर्म मध्ये कोणता फलंदाज असेल तर तो ओमकार पाटीलचं नाव घ्यायला आम्हाला सुद्धा आवडेल. रोहितचा हा बॉल कव्हर्सला भेदलाय. बॉल सीमा पार. सामना जिंकलाय. रिचा 11 वेताळ देऊन चांबारली संघानं इकडे 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड बॉईज. कॅप्टनना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीच्या कौलासाठी. श्री 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्ट करा. टॉस केला जाईल. हार्ड लक रोहित, हार्ड लक आकाश, सुमित, हार्ड लक पारगाव टीम, हार्ड लक संघाचे पुरस्कर्ते बैजदा पाटील. खूप चांगलं क्रिकेट खेळला. खरं तर थोड्याफार धावा कमी पडल्या, कारण आता समोर चांबारली संघ होता. बलाढ्य संघ आहे सध्याच्या सिच्युएशनला आणि या धावसंख्येचं मात्र सहज रीतीनं मात्र यशस्वी पाठलाग केला. अभिनंदन टीम वेताळदेव चांबारली. रिचा 11 या नामानं आज संघ खेळतोय आणि 7 विकेटनं मात्र कन्व्हिन्सिंग विक्टरी यावेळेस मात्र पाहायला मिळाले ती चांबारली संघाची. अभिनंदन. मात्र जाईल. कठीण होता सामना वाचवणं, परंतु अगदी निर्णायक क्षणाला मात्र षटकार पाहायला मिळाला. 10 धावांचं योगदान दिलं. एक षटक टाकलं त्यानं. एक विकेट सुद्धा प्राप्त केली आणि भारत मॅच अवॉर्ड देतो आम्ही ओमकार पाटीलला. कॅश प्राइज आहे.